नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. खरंच अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. यंदा 17 मे ते 15 जूनपर्यंत अधिक महिना असणार आहे. अधिक महिना ज्याला मलमास, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना आणि अधिक महिना या विविध नावांनी ओळखलं गेलं. तर बघा, हा महिना याला आपण मलमास असं म्हणतो, जो मलिन झाला आहे, जो साक्षात भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्यात आपण भगवान विष्णूंची प्राप्ती करण्यासाठी बऱ्याच काही सेवा करत असतो. हा महिना खरं तर सेवेचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी आहे. त्याचबरोबर पितरांची सेवा करण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. या महिन्यात पितरांची मुक्ती आणि तृप्तीसाठी कुठली सेवा करावी, कुठल्या ग्रंथाचं पारायण करावं, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो काही ना काही घेऊन येतो असं आपण ऐकले, पण ते खरं असतं का? त्याच्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ किंवा म्हणजे जो काही मूळ भागवत ग्रंथ आहे, प्रत्येकाची इच्छा असते की तो ग्रंथ वाचावा, पण तो खूप मोठा आहे आणि बरेच लोक या संपूर्ण अधिक मासामध्ये भागवत ग्रंथाचं पारायण करत असतात. पण ज्यांना करणं शक्य होत नाही, कारण आपण संसारिक माणसं, प्रचंड जबाबदाऱ्या, तर मग अशांनी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. अतिशय दिव्य सुंदर असा हा ग्रंथ आहे. आता आपल्याला पितरांसाठी सेवा करायची आहे. हा महिना पुण्याचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी असतो. आपल्या आयुष्यातील जे काही संकट, दुःख, दारिद्र्य आहे ते कमी करण्यासाठी असतो आणि अर्थातच देवांची पण सेवा करण्यासाठी. आधी पितरांची सेवा महत्त्वाची आहे, कारण त्याच्यामुळे आपण आहोत. ज्यांच्यामुळे आपण जे काही सुख आपल्या आयुष्यात येत आहे, त्यासुद्धा त्यांनी गरुड पुराण ऐकलं आहे. त्यांना माहीत आहे की मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा असतो आणि आपल्याला जो पितृदोष आहे, कारण सगळं चांगलं आहे तरी घडत नाही, सगळं चांगलं आहे तरी होत नाही, मग अशा वेळेस काय, तर पितृदोष. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजकाल सगळ्यांनाच पितृदोष आहे. त्यांना नाही, त्यांनीसुद्धा आपल्या पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी आपल्याला काही ग्रंथाचे पारायण करायचे असतात. त्याच्यामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ अतिशय प्रभावी दिव्य असा हा ग्रंथ आहे. आता संपूर्ण महिन्याभरात तुम्ही संपूर्ण महिन्याभर हे पारायण करू शकता. म्हणजे काय, रोज एक एक अध्याय, हे म्हणजे टोटल 14 स्कंद आहेत, तर रोज तुम्ही एक एक स्कंद वाचू शकता. त्याला आपण एक अध्याय म्हणतो. तर रोज तुम्ही पठण करू शकता, तुमची इच्छा असेल तर. नाहीतर अगदी एकाच दिवशी तुमची इच्छा असेल की चला आज मला वेळ आहे तर मी आज करू शकते, तर तुमची इच्छा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. आता हे वाचायचं कसं, त्याचे काय नियम आहेत, हे संपूर्ण अधिक मासामध्ये एक एक अध्याय जरी तुम्ही वाचला तरी हरकत नाही. पण हो, मांसाहार वर्ज्य तुम्ही वाचणार असाल, तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. बघा, ज्यांची इच्छा आहे त्या ताई, आपण 5 पारायण करायचे, मला 7 किंवा 9 पारायण करायचे. बघा, भगवान विष्णूंच्या ज्या काही सेवा करत असतो, त्यांच्यामध्ये सगळ्या सेवा सगळ्यांना करणं शक्य होत नाही. बघा, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ रोज एक एक अध्याय माझ्याकडून पठण केला जाईल. महाराज आहेत ते करता करविता आहेत, आपण कोणी नाही. त्यांच्याच बरोबर आहे सत्यनारायण, जसं जमेल तसं करायचा प्रयत्न करायचा. सत्यनारायणाचा अनुभव जर तुम्हाला सांगायला गेलं ना, तर बघा ताईंनो, अगदी बघा, केंद्रातल्या मावशांनी प्रथम ही सेवा सुरू केली. 108 त्यांचे सत्यनारायण झाले. त्यांना खूप अशा सुंदर अनुभव आलेले आहेत. त्यानंतर मग ही सेवा त्यांनी लोकांना सांगितली आणि मग ते जेव्हा सेवेला सुरुवात झाली, मग म्हणजे सगळ्यांना ते कळलं, केंद्रातल्या लोकांना, की अशी सेवा झाली तर तसं झालं. तर मग हे तसंच आहे की सुद्धा सेवा पितरांना समर्पित आहे, पितरांच्या मुक्ती तृप्तीसाठी आहे. कारण पितरांसाठी सेवा करत असतो, पितरांकडून काही मागण्यासाठी सेवा केली जात नाही. पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी ही सेवा मांडली जाते. आता सेवा कशी करायची, तर अर्थात तुम्ही एका बैठकीत पारायण करू शकता, तुम्ही कधीही पारायण करू शकता. तुमची इच्छा असेल तर आज मला पूर्ण वाचायचं आहे, तुम्ही करू शकता. अगदी तुम्हाला सांगते, 2 म्हणजे खूप, ज्यांना अगदी वाचायला खूप लेट होतं त्यांचं 2 तासात पारायण होईल. खूप जास्त मोठं नाही आहे. सुरुवातीला स्वामी स्तवन, नंतर गणपती अथर्वशीर्षम आहे. बघा, अध्याय पहिला इथून सुरू होतो, जो इथे संपतो. म्हणजे म्हणायला गेलं ना, की खरंच तुम्हाला 1.25 ते 2 तास होईल.
तर बघा ताई, आम्हाला वाचता येत नाही, तर तुम्ही गुगलवर सर्च करा, यूट्यूबला सर्च करा, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ तुम्ही सर्च केल्यावर तुम्हाला यूट्यूबला मिळेल. ते ऐकून तुम्ही ओळीवरून बोट ठेवा. मग हळूहळू तुम्ही तुमच्या जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही ऐकू पण शकता, वाचू पण शकता. या पद्धतीने हा ग्रंथ माणसाचा जन्म होतो ऋण फेडण्यासाठीच. आपण जन्म झाला आहे, भूत ऋण आहे, प्रेत म्हणजे भूत ऋण आहे, मनुष्य ऋण आहे, देव ऋण आहे, ऋषी ऋण आहे. या सगळ्यांना म्हणजे काही ना काही लोकांना बाहेरची बाधा असते किंवा काही लोकांना खूप देवदेव करतात किंवा एखाद्याने कोणीतरी पैसे घेतले आहे किंवा एखाद्याला खूप जास्त सेवा करत असतो. का करत असतो? त्याचं ऋण फेडण्यासाठी. आपल्याला जन्म झाला आहे आणि या जन्मातच आपण ऋण फेडण्यासाठीच आलेलो आहे. आणि खरं तर बघा, सगळेच ऋण फेडायचे असतात. फक्त जी बाहेरची बाधा आहे ती सगळ्यांनाच होत नाही, कारण त्याच्यासाठी भगवंताची कृपा आपल्यावर असणं महत्त्वाचं आहे. एखाद्याला त्या राशीला असतं. बरेच लोक ही गोष्ट मानतात. काही लोक जेव्हा गाणगापूरला जातात, ती सत्य घटना जेव्हा बघतो तेव्हा कळतं की नाही, जसं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. तर या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला हे पारायण करायचं असतं. तर बघा ताईंनो, खूप सुंदर ही सेवा आहे. भागवत पारायण करणं किती प्रत्येकाचं स्वप्न असतो. किती किती मोठे अध्याय आहे ते, किती मोठा विस्तार आहे तो. आणि मला तरी माहीत आहे की बऱ्याच मंदिरात भागवत पारायण होणार आहे. सामूहिक सेवा मग आता बऱ्याच केंद्रात यासुद्धा पारायण होतं. जर तुमच्या जवळच्या केंद्रात असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन करू शकता, नाहीतर आपल्या घरात मस्तपैकी पारायण करावं. ही सेवा खूप सुंदर आहे. प्रखर पितृदोषसुद्धा आपल्याला कमी होण्यास मदत होते. आणि या अधिक मासामध्ये अधिकम अधिक असं प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला 100 पटीने मिळणार आहे. मग तुम्ही गुरुचरित्र पारायण करा, तुम्ही नवनाथ पारायण करा, तुम्ही स्वामी चरित्र पारायण करा, तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण करा. गुरुचरित्र 7 दिवसांचं असतं. नवनाथ पण बरेच लोक 9 दिवस काही 7 दिवस करतात. पण जे काही छोटे छोटे आहेत तर त्यांच्या संदर्भात मी लवकरच माहिती सांगेन. पण बघा ताईंनो, तुम्ही गावाला जाणार असाल किंवा शाळा सुरू झाली असेल, जेवढं जास्त जमेल ना तेवढं करण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण महिनाभर एकदा तरी पारायण करा. एकादशीला जेव्हा याचं पारायण केलं जातं ना, तेव्हा 7 पिढ्यांचं पितृदोषसुद्धा कमी होतो. एवढी ताकद आहे या अधिक महिन्यामध्ये. पितरांच्या सेवेला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. पण आपण जेव्हा भगवान विष्णूंची सेवा करत असतो तर त्या पितरांच्या मुक्ती व तृप्तीसाठी सुद्धा असते. मग त्यांच्यामध्ये तुम्ही सत्यनारायण आलं, बरोबर विष्णू सहस्त्रनामसुद्धा आलं, तर या सेवासुद्धा पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी केल्या जातात. आणि त्याच्यामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हे खूप प्रभावी काम करत असतं. रोज तुम्ही एक एक अध्याय जरी पठण केला तरी 14 दिवस लागणार. तुम्ही पठण करा नित्यनियमाने, तुम्ही एक एक अध्याय पठण करा. आता संकल्प करत असताना तुम्ही इच्छा आहे ना की संपूर्ण महिन्यामध्ये यथाकालीन आपलं नाव घ्यायचं, गोत्राचं नाव घ्यायचं. मग संपूर्ण अधिक मासामध्ये यथाकालीन मी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करेल असा संकल्प करावा. एक दिवस एक अध्याय वाचला, दुसऱ्या दिवशी आईवडिलांनी धोंड्याला बोलवलं, तो तुम्ही दिवस स्किप करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. मासिक धर्म आला समजा जर तुम्हाला, तर ते 4 दिवस तुम्ही स्किप करू शकता, नंतर सेवा कंटिन्यू करू शकता. या महिन्याभरामध्ये 14 दिवस तुम्ही जसं जमेल तसं पठण करू शकता. फक्त एकच नियम आहे की तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. जे नित्यसेवा करणार आहेत त्यांची इच्छा आहे की बघा, मला प्रखर पितृदोष आहे, नारायण नागबळी केल्यावर दर 3 वर्षाने नारायण नागबळी करायचं असतो. प्रत्येकाला तेवढा वेळ आणि तेवढा पैसा आहे का? मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही महिन्यातून एकदा जरी किंवा अधिक मासामध्ये जर तुम्ही संकल्पयुक्त 5 पारायण केले तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता संकल्पयुक्त पारायण करणार असाल तर यथाकालीन हा शब्द वापरू नका की संपूर्ण महिन्यामध्ये मला जेव्हा जमेल मी तेव्हा पारायण करेन. मग 2दा एकादशीला तेव्हा पारायण करा. तुम्हाला वाटत असेल चला आज मला वेळ आहे किंवा मी करू शकते, आज कुठे जायचं नाही, कुठली कामं नाही मला, तेव्हाच तुम्ही हे पारायण करू शकता. जसं जमेल तसं करा. याच वेळेला करा, त्याच वेळेला करा. तुम्ही संपूर्ण महिनाभरसुद्धा एक एक अध्याय 4 दिवस गावाला गेला, मला जायचं आहे, कुठेतरी सुखदुःख आलं आहे, नित्यसेवा असणार आहे, ही तुम्ही कंटिन्यू करू शकता. फक्त संकल्पयुक्त असेल
की संवाद समजा महिनाभरात जर तुम्हाला अडचण आली तर तुमचे अचानक म्हणजे मासिक धर्म नाही, त्याच्या व्यतिरिक्त अडचण आली तर मग तुम्ही ही सेवा तुमची ॲक्सिडेंट होतं नंतर मध्ये तुम्हाला कंटिन्यू करावं लागतं. मग त्याच्यामध्ये जर म्हणाल तर खूप सुंदर सेवा आहे ताईंनो. हा ग्रंथ तुम्हाला जवळच्या केंद्रात मिळून जाईल. तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तिकडून तुम्ही हा ग्रंथ घ्या, त्याचं पठण करा. त्याच्यामध्ये भगवान महात्म्य पण आहे, छोटंसं आहे अगदी, म्हणजे म्हणतो ना की खूप छोट्याशा स्वरूपात याचं सांगितलं आहे पितरांसाठी. किंवा बघा हे सगळं करून झाल्यावर श्रीमद भागवत महात्मा आहे, त्याच्यानंतर श्रीकृष्णांची आरती करायची, श्री सुलभ संक्षिप्त भागवत यांची आरतीसुद्धा आहे, ती करू शकता. महाराजांची आरती करायची, नारायणांची आरती करायची असते. खूप सुंदर हे म्हणजे नारायणांचं कवच आहे. आपल्या अवतीभोवती प्रखर पितृचा दोष असतो. सगळ्यात आधी तर ही सेवा करत असताना काय करायचं असतं, माझ्या पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी ज्यांना पितृदोष असेल तर माझा पितृदोष कमी व्हावा या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये मी इतके पारायण करते आहे. विषम संख्येत तुम्ही 3 करा, 5 करा, 7 करा, तुमची इच्छा, पण हे पारायण एकदा तरी करा. बाई आम्हाला संकल्पच करायचा नाही आहे, आम्हाला महिनाभरात संकल्प आहे की महिन्याभरात मी 1 दिवसात करेन, नाही तर अख्खा महिनाभरात, तर तुम्ही वाचायला सुरुवात करा. खूप सुंदर आहे हा ग्रंथ. आता काय होतं, गुरुचरित्र करायचं असतं, नवनाथ करायचं असतं, सगळंच करायचं असतं. मग त्याच्यापेक्षा जर महिनाभर केलं तर खूप बघा आपल्याला होऊन जाईल की कारण आपल्याला सगळंच करायचं आहे, त्यामुळे आपल्याला लोड होईल. पण पाहिजे ते अर्थात ते करणं काहीच वाईट नाही. सत्यनारायण मला 5 दिवसात करायचं आहे, मग 5 दिवस जर सत्यनारायण केला तर मग ही सेवा कधी करणार, म्हणून त्याच्याकडे वेळ आहे. घरात कोणी करणारं असेल त्यांनी महिनाभराचं करावं. रोज एक अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला सांगते 9 ते 10 मिनिट तुम्हाला लागणार आहेत. पण ज्याचं नाही, माझं काही नाही आहे बघा ताई की मला आज 5 सत्यनारायण घालायचे आहे, 2 पारायण करायचे आहेत, किंवा 1 पारायण करायचं आहे, 3 पारायण करायचे आहेत, 7 पारायण करायचं आहे, मग तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे पारायण करू शकता. पण नक्की हे पारायण या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न करा. तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.